याच्यामध्ये घोडेस्वार म्हणून अतिशय गरीब बाईचं पण आजच्या घडला अद्याप तिला काही मदत मिळाली नाही. मग मधल्या 4 वर्षात तर कोणच नव्हतं आम्ही. त्यामुळे हा जो अहवाल आलाय हा मलाही मान्य नाही. आणि महापौरांनी तर पहिलंच सांगितलं होतं की जे सिमेंटचं काम चालू होतं सीसी रोडचं, त्या सीसी रोडच्या स्लरी ज्या पातळ त्या कुठे ना कुठे झाडाच्या मुळांमध्ये जाऊन खट्ट बसतात. तज्ज्ञांचं मत आहे, ट्री तज्ज्ञ, झाड तज्ज्ञ, त्यांचं मत आहे की झाड गुदमरतंय. मग मुंबई प्रदूषणाने तर आम्ही गुदमरतोच आहे, परंतु झाडांमुळे कुठेतरी प्रदूषण दूर करण्यासाठी आपल्याला फायदा मिळतोय. तर त्याच झाडांच्या मुळावर उठलेत, तीच झाडं उन्मळून पडतायत. बरं, उन्मळून पडून छोट्या छोट्या मुलांचा बळी गेला. 4 मुलं काय 6 मुलं खूप गंभीर स्वरूपात दुखापत झाली होती. त्यामुळे मला वाटतं हा अहवाल पहिलं महापौरांनी तिथे डायरेक्ट सांगितलं होतं की सीसी रोडमुळेच हे जास्त घडतंय असं त्यांचं ठाम मत आहे, आजही आहे. त्या मताशी आम्ही सहमत आहोत. पण आयुक्तांनी वेगळं मत दिलं. मग आयुक्तांनी मत वेगळं दिल्यानंतर हा आयुक्तांकडे झुकलेला काय अहवाल आहे का? आणि कोर्टाने 6 लाख ठरवलेली किंमत. आता तेही मी प्रश्न सभागृहात विचारलं होतं की कोर्टाने कुठच्या घटनांसाठी हे 6 लाख ठेवले, त्याचा अद्याप आम्हाला प्रशासन उत्तर देत नाही. म्हणजे सभागृहात प्रश्न विचारू नये इतकं निष्काळजी प्रशासन किंवा इतका निरुत्साही प्रशासन कसं असू शकतं? संबंधित ज्याचे AMC आहेत त्यांनी तो लगेच आम्हाला की बाबा कोर्टाचा निर्णय हा आहे, आम्हाला मिळणार, पण आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतोय. तर त्या ह्या घटनेबद्दल 6 लाख मृत्यू ठरवले. मुळात 6 कोटी देऊनही आपण त्या कुटुंबाची हानी भरून नाही काढू शकत. त्यामुळे एकतर मी महापौरांना सांगणार आहे, कोर्टाला पुन्हा विनंती करा आणि घटना ज्या घडत आहेत त्या घटनेची त्यांच्या कुटुंबाला तरी थोडी तरी राहत, ज्याला म्हणतो ना एक थोडं तरी दुःख तर आहेच, पण इकॉनॉमिकली त्यांचं जे होतं ते थोडी हे करा. आणि मला वाटतं ह्याच्यावर कडक भूमिका असली पाहिजे. आत्ता मी पाहिली कॉन्ट्रॅक्टर आणि ह्याच्यावर त्याला पण 6 लाख, ह्याला 2 लाख, ही काय खिरापत वाटतंय काय? त्या कुटुंबांच्या इमोशनची हे तुम्हाला काही वाटत नाही का? त्यांचा जो अचानक मृत्यू आपल्या निष्काळजीपणामुळे झाला प्रशासनाला, त्याचं काहीच वाटत नाही असं आता दिसायला लागलंय. आणि सत्ताधारी म्हणून ज्या पद्धतीने कडक आवाज उठवला पाहिजे तो कमी होताना दिसतोय. एका अधिकाऱ्याला क्लीन चिट, 7 लाख रुपयाचा दंड, आयुक्त एखाद्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतायत तर हा अहवाल समोर आला. एका अधिकाऱ्यासाठी हा अहवाल बनवलाय असा प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला काय वाटतं? कारण काल जेव्हा संदीप देशपांडेंची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, संध्याकाळी लगेचच हा अहवाल बाहेर येणं, यात काहीतरी एक काळबेरं दिसतंय. आयुक्तच थेट ह्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतायत का ह्या अहवालात? नाही, मुळामध्ये आमच्याकडे उपमहापौरांनी तर आयुक्तांवरच मोठा प्रश्नचिन्ह केलं आहे. राजीनामाच घ्या म्हटलंय. आमच्या फणसेनी महापौरांचा राजीनामा, पण हाकताय कोण? तर प्रशासन. मग प्रशासनाच्या AMC, MC, बाकी वॉर्ड ऑफिसर यांच्या जिम्मेदारी आहे. कोणावर फिक्स करताय मग जिम्मेदारी? आणि जर मी सभागृहात पण सांगितलं, तुम्ही जर मुंबईकरांना सांगत असाल उजवीकडे बघा, डावीकडे बघा, वर बघा, खाली ह्या कवायती करत मुंबईकरांनी फिरायचंय का? म्हणजे आमचं काम नाही. मुंबईकरांनी स्वतःच्या जिम्मेदारीवर उतरलात तर तुमचा जीव तुम्ही सांभाळायचा, अशा पद्धतीचं हे आता वागणं दिसतंय.
अधिकारी आहेत जितेंद्र परदेशी यांच्यावरतीच कारवाई होताना दिसत आहे. 15 वर्षापासून एकाच ठिकाणी ते त्या पदावरती आहेत. ज्यावेळी आयुक्तांना हा प्रश्न केला तेव्हा त्यांनी हात झटकलेले आहेत. काल मनसेने देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. नाही, मला असं वाटतं, म्हणजे मी इतके वर्ष महापालिका बघते, अगदी 2002 पासून आम्ही कंटिन्यू ही सगळं बघतोय. जितेंद्र परदेशी हे उद्यान अधीक्षक आहेत, बरोबर ना. उद्यान अधीक्षकाच्या नंतर वॉर्ड लेवलला ते जे अधिकारी ठेवले, मग त्या अधिकाऱ्यांचं काय काम? म्हणजे आता हेच होणार आहे. जेव्हा हे पुन्हा ऐरणीवर येईल, मग वॉर्डचे जे उद्यान अजून काय त्याच्या खालची ते काय करतात, वॉर्ड ऑफिसर काय करतो, डीएमसी, अशी उलटी परत गिनती चालू होईल. मला वाटतं या याच्यावरती 4 वर्षामध्ये जी ढील मिळाली जास्त, त्याचे हे परिणाम आज दिसत आहेत. एकदम सुशेगत, ज्याला गोव्याच्या भाषेत म्हणतात तसं प्रशासन झालेलं आहे, सुशेगत. कुछ भी होने दो. पालिकेमध्ये तुमच्या राज्यातील जे अधिकारी होते तेच प्रशासकीय राज्यात होते, आताही तेच आहे. कारवाई का होत नाही? तुम्ही देखील कारवाई का केली नाही त्यावेळेस? नाही, आमच्या वेळेला काही लोकांवर जेलमध्ये पण गेले. असे किती लोक आहेत की जे 3-3 वर्ष राहिले, कारवाई केली नाही असं नाही. इथे कारवाई किती कशी यापेक्षा सजग म्हणून महापालिका अजूनही होत नाहीये, हे जास्त मोठं दुःख आहे. म्हणजे आता त्याला ॲक्सिडंट म्हणतायत, महापालिका ॲक्सिडंट म्हणतायत. तर ठीक आहे, ॲक्सिडंट, पण चूक आपली आहे ना, महानगरपालिकेची आहे ना. त्यामुळे सरसकट या सगळ्या गोष्टीला सत्ताधाऱ्यांचं आता त्यांचं म्हणणं आम्ही 4 वर्ष आलोय, मागची घाण मीन काढतोय वगैरे असं काय काय चाललंय. ठीक आहे, तुमची घाण काय काढताय ते बघू, पण जे करायला पाहिजे उपाययोजना किंवा विचारायला पाहिजे. आता आपण त्या दिवशीचा जो शुक्रवारी सभागृह झालं विशेष, ते जर आधी घेतलं आता उलटी मतं. तुम्ही काय आधी, अरे आम्ही उपाययोजना सांगत होतो, आम्ही नव्हतं म्हणत होतो हे मृत्यू होणार आहे. आम्ही उपाययोजना देणार होतो अनुभवाचे, तुमच्या अनुभवाचे. कारण बऱ्याच पक्षामध्ये जुने कमी आहेत आणि नवीन जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाने अनुभवी लोकांनी एकमेकांना शेअर करून मुंबईकरांसाठी करेक्ट केलं पाहिजे, हे माझं मत आहे. पण कॉन्क्रिटीकरण म्हणजे टाका किंवा जो माती आहे त्याच्याऐवजी कॉन्क्रीट वापरा असं देखील जितेंद्र परदेशींनी एक अट टाकली होती. तर ही अट मुळात खरं तर चुकीचीच होती. मात्र अशा पद्धतीची अट टाकणारे अधिकारी एकाच ठिकाणी अद्यापही राहतात. नाही, असं काय असेल तर आयुक्तांनी यावरती कडक धोरण आणि कारण इतकं लेखी जर तुम्ही अशा पद्धतीने देत असाल ते रॉंग आहे. म्हणजे कुठल्या झाडांना कॉन्क्रिटीकरण टाका आणि ते बुजवा. मुद्दा हाच आहे की अभ्यास नसलेल्यांना टेंडर दिलेले, जे टेंडर देत आहेत त्यांनाही अभ्यास नसल्याचं मनसेने देखील हा मुद्दा काल उपस्थित केला. तुम्ही यावरती नाही, माझा त्याला विरोध राहील. एक तर ह्या टेंडर जे काही तुम्ही पाहिलं 2022 नंतर आपण जे त्यांचा अनुभव बघतोय, तर ते अनुभव कसे आलेत आणि काय होत आहे सगळं आपण बघतोय. कसे शेड्यूल तोडले जात आहेत, कसे टेंडरमधल्या टर्म अँड कंडिशन बदलल्या जात आहेत. हरकत नाही, मुंबई सुरक्षित ठेवा हेच आमचंही म्हणणं आहे. आणि ती सुरक्षित राहत नाहीये तर जिथे जिथे या गोष्टी दिसतील तिथे तिथे आम्ही कडक आवाज उठवणार. शिवसेनेची आता भूमिका काय? कारण ज्या पद्धतीने 5 आणि 2 लाखाचा जो दंड आहे, नाही, आमचा विरोध राहील. मागणी असणार आहे की कडक कारवाई करा. येस, आमचा विरोध राहील. प्रशासनाने अशा पद्धतीने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.